रवींद्रनाथ टागोरांच्या दृष्टिदान या कथेवर आधारित मराठी चित्रपट तप्तपदी या वीकेंडला रिलीज होतोय. सचिन नागरगोजे दिग्दर्शित तप्तपदी हा चित्रपट एक प्रेमकथा आहे. वीणा जामकर, कश्यप परुळेकर आणि श्रुती मराठे हा प्रेम त्रिकोण इथे पाहायला मिळतो. एक नेहमीची स्टोरी लाईन, पण स्वातंत्र्यपूर्व काळात बांधलेली, त्यामुळे त्याला तत्कालीन सीमांचं बंधन आहे आणि त्यात ही कथा खुलून येते. चित्रपटात महत्वाच्या वाटणाऱ्या 5 गोष्टी पुढील प्रमाणे. चित्रपटाची कथा प्रेम या विषयाला धरून असल्याने त्यात मनोरंजन हे बाय डिफॉल्ट होतं, पण तरीही कथा विस्तार थोडा कमकुवत होता. कॅरेक्टर्स नॅचरली उभी करण्याचा खूप छान प्रयत्न इथे झाला हे मात्र नक्की. मीरा म्हणजेच वीणा जामकर हिचा परफेक्ट पत्नी होण्याचा अट्टाहास, किंवा माधव म्हणजे कश्यप याच्या व्यक्तिमत्वात काळानुसार येणारा चढ उतार, सुनंदा हिचा अवखळपणा आणि आयुष्याला सोपं ठेवण्याचा प्रयत्न करण्याची तिची वृत्ती, या गोष्टी कथेतून आपसूक समोर येतात. टागोरांनी काळाचं भान ठेवत त्यावेळी निभावाव्या लागणाऱ्या सामाजिक बांधिलकींना उत्तर देण्यासाठी एक सरस कथा सांगितली आहे. परंतु आपला नवरा दुसरी बायको घरी आणणार म्हणून मीराची होणारी चरफड ही तुम्हाला इतकी हेलावून सोडत नाही. किंवा कदाचित दिग्दर्शकाला संजय लीला भन्साळी टाईप प्रेमकथा सांगायची नसेलही. त्यामुळे आर्ट डायरेक्शन आणि कॅरेक्टरायझेशन ही अतिरंजित केलेली इथे आढळत नाहीत. ही गोष्ट चांगली की वाईट हे पूर्णतः प्रेक्षक ठरवतो. चित्रपटातील बॅकग्राऊंड स्कोर आणि गाणी अतिशय सुंदर आणि रिफ्रेशिंग आहेत. पार्श्वसंगीतावर वेगवेगळे प्रयोग केल्याने एक श्रवणीय चित्रपट तुमच्या समोर येतो. परंतु टेक्निकल बाबींमध्ये चित्रपटात बरेच 19-20 आहेत. एडिटिंग, कलर करेक्शन आणि डबिंग यातल्या छोट्या छोट्या चुका लगेचच डोळ्यांना दिसतात. अशा पिरियड क्लासिक सिनेमांच्या बाबतीत चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीवर अधिक काम होणं अपेक्षित असतं. तेव्हाच तो आर्ट डायरेक्शनचा हवा तो इफेक्ट मिळतो. दिग्दर्शनाच्या बाबतीतही ही कथा उचलून धरण्याचा खूप स्कोप होता. वीणा जामकर आणि श्रुती मराठे यांचा अभिनय कथेला पूरक आहे, तितकाच कश्यपचाही. अर्थात तो याही पेक्षा चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो हे नक्की. चित्रपटाचे संवाद बऱ्यापैकी छान आहेत. महत्वाच्या सीन्सवर उत्तम संवाद लिहिण्याची मेहनत घेतली गेलीये, परंतु संवादांचा वापर करून पात्रांचे स्वभावही स्पष्ट केलेत. प्रेमकथा ही काही अतिशय वेगळी होऊ शकत नाही. त्यातली स्टोरी लाईन तीच असते, फक्त ती फुलवण्याची पद्धत वेगवेगळी असते. आणि ज्यावेळी अशी एखादी क्लासिक लघुकथा चित्रपट म्हणून दाखवायची असते, तेव्हा मात्र ठरवलेल्या वेळेत कथेत काय गोष्टी ऍड करता येतील तेही मूळ कथानकाला त्रास न देता हे पाहणं फार महत्वाचं असतं. आणि त्याच ऍड करण्याच्या गोष्टी काय असतील याचा अधिक विचार व्हायला हवा होता. ही होती 5 कारणं चित्रपट पाहण्याची. चित्रपट कथेमुळे रंगतो की दिग्दर्शनामुळे रंगतो हे सांगणं कठीण आहे. उत्सुकता निर्माण करण्यात चित्रपट तितकासा यशस्वी होत नाही, पण चित्रपटात शेवटचा ट्विस्ट थोडी रिफ्रेशमेंट नक्की आणतो. या चित्रपटाला मिळत आहेत 2.5 स्टार्स. तुम्ही चित्रपट पहा आणि तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा.